नमस्कार. आज मी बनवते आहे कोलंबी ग्रेव्ही. ती पण एकदम युनिक स्टाईलमध्ये. सालासकट आपण कोलंबी आधी स्वच्छ करून घेतली आहे, मधला दोरा काढून. आता एका टोपामध्ये मी कढीपत्ता, तेल टाकलं आहे, कांदा फ्राय करून घेतला आहे. 2 मोठे कांदे घेतले आहेत. मऊसूद होईपर्यंत फ्राय झाल्यावरती 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिजवायचे आहेत. त्यानंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड केली आणि व्यवस्थित तेलावरती फ्राय होऊन दिली. त्यानंतर मी आता मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला हे सर्व मसाले घेऊन मी ॲड करते. आता व्यवस्थित मसाले आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाले थोडे चिकटू लागले की थोडंसं पाणी मी ॲड केलं इथे आणि व्यवस्थित मसाले शिजवल्यानंतर कोळंबी जी होती ती आणि आमसुलं घालून घेतली आहेत आणि हे व्यवस्थित एकदा फ्राय करून घेतलेत तेलामध्ये. त्यानंतर झाकण ठेवून हे शिजवायचे आहेत आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी. नंतर मी आता इथे वाटण कांदा, खोबरा, लसूणचं वाटण घेतलं आहे. ते ॲड करत आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हवं असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता. मी साधारण 3 चमचे ॲड केलं. आता व्यवस्थित मिक्स केलं वाटण. ज्या प्रमाणात आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात मी पाणी ॲड करते. त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून. 10 मिनिटं व्यवस्थित शिजल्यानंतर मी मीठ ॲड केलं. आता मी इथे ओलं खोबरं घेणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे मी वरून ॲड केलं आणि अशा पद्धतीने ही आपली ग्रेव्ही जी आहे तयार झाली आहे कोळंबीची. ही आपण भातासोबत, भाकरीसोबत, चपाती, पुरी कशासोबत सुद्धा खाऊ शकतो. तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.